विज्ञान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते मोठे मोठे सिद्धांत आणि क्लिष्ट प्रयोग, बरोबर ना? पण विज्ञान खरं तर आपल्या आजूबाजूला अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये कोड्यांच्या रूपात लपलेलं असतं. आज आपण विज्ञानाची हीच गंमत बघणार आहोत, काही मजेशीर कोडी सोडवून. चला तर मग सुरू करूया हे रहस्य उलगडायला. मग काय, तयार आहात ना? चला, आपल्या मेंदूला थोडासा व्यायाम देऊया आणि माझ्यासोबत ही वैज्ञानिक कोडी सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघूया तरी आपली वैज्ञानिक नजर किती तेज आहे. आपला पहिला विभाग आहे निसर्गाबद्दल. निसर्गाची किमयाच अजब आहे, नाही का? यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला थक्क करून सोडतात. चला, त्यातल्याच काही गोष्टी पाहूया, पण कोड्यांच्या रूपात. आता हे कोडं नीट ऐका हां. हे निसर्गातल्या एका खूप महत्वाच्या चक्राबद्दल आहे. प्रत्येक ओळीत एक इशारा लपलाय. बघा, सूर्यप्रकाश पडल्यावर अदृश्य होणं, मग हलकं होऊन वर जाणं आणि घडघडाट करत परत येणं. काय असू शकतं बरं हे? थोडा विचार करा. निसर्गात अशी कोणती गोष्ट आहे जी या सगळ्या प्रवासातून जाते? लक्षात ठेवा, ती आधी गायब होते, मग आकाशात जाते आणि ढगांच्या गडगडाटासह परत येते. आणि ह्याचं अगदी बरोबर उत्तर आहे जलचक्र. बघा कसं जुळतंय सगळं. सूर्यप्रकाशामुळे पाण्याचं होतं बाष्पीभवन, म्हणजे त्याची वाफ होते, आणि म्हणूनच ते कोड्यात म्हटल्याप्रमाणे अदृश्य होतं. हीच वाफ हलकी असल्यामुळे वर आकाशात जाते. तिथे तिचे ढग बनतात आणि मग गारवा लागला की तेच पाणी पावसाच्या रूपात गडगडाट करून जमिनीवर परत येतं. पाहिलं, एका छोट्याशा कोड्यामध्ये अख्खं जलचक्र किती छान बसवलंय. चला आता पुढच्या कोड्याकडे जाऊया. हे आहे एका प्राण्याबद्दल. उंच मान आणि लांब पाय. हे तर सोपं आहे, पण खरा इशारा कुठे आहे माहितीये? जिभेने कान स्वच्छ करणे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. विचार करा जरा. उंच मान, लांब पाय आणि आफ्रिकेची शान. कोणता प्राणी येतोय डोळ्यासमोर? एकदम बरोबर, हा आहे जिराफ. त्याची मान तर लांब असतेच, पण त्याची जीभ सुद्धा इतकी लांब असते की तो चक्क आपल्या जिभेने स्वतःचे कान साफ करू शकतो. खरंच निसर्गाची रचना किती अजब आहे, नाही का? बरं, निसर्गाच्या सफरीवरून आता आपण थेट आपल्या शरीरात येऊया. आपला दुसरा विभाग आहे आपल्या शरीराच्या रचनेबद्दल. आपलं शरीर तर स्वतःच एक चालतं बोलतं विज्ञान आहे. चला, त्याबद्दलची काही कोडी बघूया. हे कोडं आपल्या शरीराचा मूळ आधारस्तंभाबद्दल आहे. ते आपल्याला सुंदर आकार देतं, पण स्वतः दिसायला थोडं कुरूप असतं. आणि यातला सगळ्यात मोठा इशारा म्हणजे कॅल्शियमचे भांडार. काय असेल बरं हे? शरीराचा तो साचा, ज्याच्यावर आपलं सगळं शरीर उभं आहे. विचार करा. बरोबर ओळखलत. उत्तर आहे हाडे, म्हणजेच आपला सांगाडा. तोच तर आपल्या शरीराला आकार देतो, आधार देतो. आणि त्याला कॅल्शियमचं भांडार का म्हटलंय? कारण कॅल्शियममुळेच आपली हाडं इतकी मजबूत आणि हलकी असतात. आता हे कोडं बघा. हाडांशिवाय बनलेला एक अतिशय लवचिक अवयव, आणि त्याची कामं बघा किती आहेत. एक तर अन्नाशी संबंधित आणि दुसरं म्हणजे आपल्या बोलण्याशी. किती विलक्षण आहे हे. चव आणि आवाज या दोन्ही गोष्टींसाठी आपण शरीरातल्या कोणत्या भागाचा वापर करतो? आणि याचं उत्तर आहे जीभ. इथे किती छान दाखवलंय बघा. एका बाजूला तिचं काम आहे चव ओळखणं आणि दुसऱ्या बाजूला शब्दांना आवाज देणं. म्हणजे अवयव एकच, पण कामं मात्र दोन. तीही अत्यंत महत्वाची आणि अगदी वेगवेगळी. निसर्ग आणि आपलं शरीर बघितल्यावर आता आपण येऊया मानवी बुद्धीकडे. आपला शेवटचा विभाग आहे माणसाने लावलेल्या शोधांवर, ज्या आविष्कारांनी आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलंय. मला वाटतं हे कोडं तर आजच्या काळात प्रत्येकाला लगेचच ओळखता येईल. हातामधला सुपर कम्प्युटर, संदेश, व्हिडिओ आणि हो, मार्टिन कूपर या नावाचा तर स्पष्ट उल्लेख आहेच. हे उत्तर ओळखायला फारसा वेळ नाही लागणार, नाही का? हो, अगदी बरोबर. मोबाईल फोन. या कोड्यामध्ये सांगितलेली सगळी वैशिष्ट्ये इथे किती व्यवस्थित मांडली आहेत. तो आता फक्त बोलण्याचं साधन राहिलेला नाही, तर संदेश पाठवणं, व्हिडिओ बघणं अशी कितीतरी कामं करणारा एक सुपर कॉम्प्युटरच बनला आहे. आता आपलं शेवटचं कोडं. हे दिशा दाखवणाऱ्या एका खूप महत्वाच्या शोधाबद्दल आहे. यात चुंबकाची जोड हा तर एक इशारा आहेच, पण ध्रुवावर निष्क्रिय होणे हा एक फार मोठा वैज्ञानिक इशारा आहे. जहाज आणि विमानांना दिशा दाखवणारा हा जुना सोबती कोण असेल बरं? याचं उत्तर आहे होका यंत्र.
ते पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करून आपल्याला दिशा दाखवतं. आणि ते ध्रुवांवर निष्क्रिय का होतं? कारण तिथे पृथ्वीच्या चुंबकीय रेषा थेट जमिनीच्या आत जातात. त्यामुळे त्याची सुई गोंधळून जाते आणि फिरत नाही. आज तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तर या मूलभूत शोधाचं महत्त्व आजही टिकून आहे. तर ही होती विज्ञानातली काही मनोरंजक कोडी. यातून आपण पाहिलं की विज्ञान किती सोप्या आणि मजेशीर पद्धतीने समजून घेता येतं. आता समारोप करण्यापूर्वी एक शेवटचा विचार करूया. तर जाता जाता एक विचार करूया. आज आपण ही काही कोडी सोडवली, पण आपल्या आजूबाजूला रोजच्या जगण्यात अशा कितीतरी वैज्ञानिक गमती, कितीतरी कोडी दडलेली असतील, नाही का? गरज आहे फक्त जरा वेगळ्या नजरेने बघण्याची आणि ती उलगडण्याची. चला तर मग पुढच्या वेळी भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासोबत. धन्यवाद.